नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील गणेश बाळू मदने यांचे 2 दिवसापूर्वी हत्या करण्यात आलेली आहे आणि याचमुळे फलटण तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक बनलेली आहे. आज फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून जे कोण हल्लेखोर आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते आणि सस्तेवाडी ग्रामस्थ तसेच फलटण तालुक्यातील रामोशी समाज बांधवाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत. काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल वकील साहेब, नेमकं काय मागण्या आहेत? आमची मागणी हीच आहे की सदरची जी घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेचा आम्ही प्रथमतः निषेध करतोय. आणि अशा प्रकारची घटना फलटण तालुक्यामध्ये होत असं रामोशी समाजात तर अतिशय आम्हाला सगळ्याला दुःख झालेलं आहे की या घटनेमुळे आम्ही सगळेजण की अशा किरकोळ कारणासाठी जर या लोकांची हत्या होत असेल तर ह्याच्या मागे जे काही हत्तेखोर आहेत त्यांना अतिशय फास्ट ट्रॅकमध्ये त्यांचं सगळं चालवून पुरावा व्यवस्थित घेऊन त्यांच्यावर फाशी शिक्षा व्हावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे. आणि जर अशा प्रकारचा तपास नाही झाला आणि याला जर वेगळं वळण मिळालं तर सर्व फलटण तालुक्यातील रामोशी समाज आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत निलेश मदने. काय सांगाल, या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केलेली आहे? जी घटना घडली त्यामध्ये 2 आरोपी सध्या अटक केलेले आहेत तपास अधिकाऱ्यांनी. ते 2 आरोपीच आहेत का, अजून त्यांच्या मागे आणखीन इतर कोण इसम आहेत का, याची पण पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी एवढीच आम्ही मागणी करतो. माजी नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण जाधव आहेत. काय सांगाल, या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे? सामाजिक दृष्ट्या जर पाहिलं तर आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आतापर्यंत ज्या घटना आमचा समाज करत होता पूर्वी, तीच घटना आज आमच्या लज्जास्पद वाटणारी असल्याने ज्या आमच्या मदने समाजातला जो कार्यकर्ता त्याची हत्या झालेली, त्या हत्येकाराला शोधून काढून त्याच्या पाठीमागं आणि काय आहे का हे सुद्धा तपास करून त्याला आमच्या समाजाला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र कोर कमिटीचे सदस्य बापूराव शिरतोळे आहेत. काय नेमकी मागणी आहे तुमची? जी झाली घटना ह्याचा प्रथम आम्ही निषेध करतो. जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे अखिल भारतीय जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. तर अशा घटना परत घडू नयेत म्हणून पोलिसांनी ह्या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत आणि गोरगरिबावर अन्याय असा झालाच नाही पाहिजे. परत एक घर बाद झालं तर दुसरं बी घर बरबाद होतंय, एक घर बरबाद झालं तर दुसरं बी घर बरबाद, 2 कुटुंब बरबाद होत्यात. तर ह्या प्रवृत्ती प्रथम ठेचून काढल्या पाहिजेत. जर ह्या गोष्टीत ह्या प्रकरणात राजकीय कुणी वरद हस्त करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याला जर दिशाभूल झाली तर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे. नक्कीच सस्तेवाडी दातेवस्ती येथील गणेश बाळू मदने यांची हत्या केलेल्या आरोपींना कडक शिक्षा करा. यामध्ये कोणी जर राजकारणाचा प्रयत्न केला तर संपूर्ण रामोशी समाज जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरेल असा ठाम इशारा या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय फलटण.